अभंगाकडे वळलं तर अभंगामध्ये महाराज म्हणतात, पहिल्यांदा वाटतंय ऐकतात की संतपद महाराजांनी कसं घेतलं, तर हे संतपद नाही आहे. पहिलंच पद दृष्टांत म्हणून महाराजांनी दिलं आहे. सिद्धांत सांगितलं आहे, दृष्टांत हाच सिद्धांत असतो. काय म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागले. आता तुमच्या आमच्या सर्वांची शंका अशी आहे, संतांना नाम गोड वाटते आणि तुम्हा आम्हाला गोड का वाटत नाही? बरोबर ना? वाटतंय गोड सर? गोड वाटतंय का सांगा? ते म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आम्हाला ते अमृतासारखं आजपर्यंत कधी वाटलं नाही. बरीच वर्ष आता नाम घेतोय, बरीच वर्ष घेतोय, पण ते अमृतासारखं लागत नाही. याचं कारण शोधायला बघा नको. त्यांना लागतंय अमृतासारखं, मग आम्हाला का लागत नाही याचा विचार कोणी करायचा आहे? ज्याचा त्यानंच करायचा आहे. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. याचं कारण जर शोधलं तर आम्ही जे नाम घेतोय त्या नामाला त्याला ते माऊलींची गोय आहे. हे फळे संप्रदायविन म्हटले, अशी काहीतरी गोय आहे बघा महाराज. हे ज्ञान जे आहे संप्रदायाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. त्याला एक दृष्टांत सांगतो. का आम्हाला गोड लागत नाही? आमच्या अंतकरणामध्ये काय काय विकार आहेत, त्याला ते साखरे महाराज एक दृष्टांत सांगतात. काल्पनिक दृष्टांत आहे, पण त्याचा सिद्धांत महत्त्वाचा. भुंगे असतात ना, भुंगे, मग विष्ठेत असणारे भुंगे, शेणात असणारे भुंगे आणि मकरंद खाणारे, जंगलातले झाडावरचं फुलातला मध खाणारे भुंगे, यांची एकदा भेट झाली. भेट झाल्यानंतर ते भुंगे काय म्हणले, काय रे बाबांनो या घाणीत खाईत बसलाय, त्यापेक्षा चला तिकडे एक तलाव आहे, त्या तलावामध्ये कमळाची फुलं आहे, त्या कमळाच्या फुलामध्ये मकरंद आहे, ते खाऊन बघा तुम्हाला अमृतासारखा लागेल. आता हे तरुण पिढी होती, जरा शंका आली. ते म्हणले उद्या काय ते सांगतो, घरात विचारून येतो. तिला विचारायला पाहिजे, कुणाला काय पाहिजे, कुणाला विचारायला पाहिजे? घरात तिला विचारायला पाहिजे किंवा बाबाला विचारायला पाहिजे. त्यांनी म्हाताऱ्या माणसांना विचारलं, पोरांनो जाता तर जावा, खरं काय करा, लांबचा प्रवास आहे, जाताना थोडी थोडी शिदोरी घेऊन जावा. प्रवासाला जाताना शिदोरी न्याय पाहिजे, भाकरी बांधून न्याय पाहिजे का नको? मग आता त्या भुंग्यांची शिदोरी म्हटल्यानंतर तोंडातच त्यातलंच 2-2 गोळं करून घेतलं. हो, ताण लाडू भूक लाडू आपण कथेत ऐकतोय का पूर्वीच्या, ते गोळे घेतले आणि हे गेले. आला? ते म्हणले आला. बसा, प्रत्येकजण एका एका फुलावर बसा, त्यातला मकरंद खावा. बसले, आम्ही तोपर्यंत येतो फिरून. ते बसले, त्यातलं मध खायला लागले. थोड्या वेळाने तिथले भोंगे, ते जंगलातले भोंगे आले. बाबांनो कसं काय लागतंय, कसं लागतंय? तर त्यातले काय बोलणार, एकमेकाय तोंडाकडे बघायला आले. म्हटले अरे काय बोलणार, कसं लागतंय, गोड लागतंय का नाही? त्यातला एक जण धाडसाण म्हणला, नाही महाराज काय हाय तसंच आहे म्हणले, काय फरक नाही. ते म्हटले असं कसं होईल म्हणले, अरे तो तर रस गोड आहे आणि तुम्हाला आहे तसा कसा काय लागतोय? म्हणजे याच्यात पाठीमागे काहीतरी चुकतंय कुठंतरी तुमचं, तुम्ही काय तोंडात धरले काय? मग त्यांनी सांगितलं, होय म्हटले तोंडात आम्ही शिदुरी धरलेली आहे, ती शिदुरी अगोदर काढून टाका आणि मग त्याची चव घ्या. दृष्टांत संपला. या दृष्टांताचा सिद्धांत काय, जोपर्यंत आमच्या अंतकरणामध्ये दोष आहेत, जोपर्यंत आमच्या अंतकरण दोषयुक्त आहे, अंतकरणामध्ये सगळं दोष भरलेले आहेत, तोपर्यंत आम्हाला ते देवाचं नाम गोड वाटणार नाही महाराज, गोड वाटणार नाही. हा त्यातला सिद्धांत आहे. काय काय भरले, उशेवडी भुलले जीव, आता याची कोण करील संसारी
एवढी भुलले जीव आता यांची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह. या विषयाच्या ओढीनं सगळे जीव भुललेले आहेत महाराज. प्रत्येकांच्या अंतकरणामध्ये विषयाशिवाय दुसरं काय नाही, विषयाशिवाय काय नाही. किंवा विषय कसे आहेत ते त्याचं माऊलीने एका श्लोकाच्याकडे भगवंतानं सांगितलं, जे अज्ञान आहे ते कसं आहे, अश्रद्धा नाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्रापे मा निवर्तनते मृत्यू संसार वर्तमनी. त्याच्या खाली लिहिलेल्या माऊलींच्या वया तुम्हा आम्हाला सर्वांना पाठ आहेत. पा हे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परी ते अविरुणी गुचिड काय अशुद्ध सेविती, का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी येरा चिकलोची उरे, ना तरी निदेवाचे परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, वरी बैसुनी उपवास करी का दरिद्रीजी. हे 2-3 उदाहरण दिलेत ना, त्या उदाहरणाप्रमाणे सगळे जीव भुललेले आहेत विषयाच्या नादाने. आपल्या जवळच देव आहे आपल्याला कळेल नाही, पण आपल्या जवळचा देव कळून त्या देवाचं नामाचं आवड आणि त्या नामाची गोडी लागण्यासाठी काय करायला पाहिजे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. संत चरण लागता गोडी लागावी असं वाटत असेल, अंतकरण वृत्तीतून विषयाचं खंडन व्हायचं असेल तर काय करा, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. केवढं उत्तर दिले बघा महाराजांनी, तिथंच उत्तर दिले, वासनेचे बीज जळून जाय. आता वासना कुठली, किती प्रकारची वासना, अनेक प्रकारची वासना आपल्या आहेत. विषयाची वासना आहे, व्यवहारामध्ये सत्तेची वासना आहे, मोठेपणाची वासना आहे, खाण्याची वासना आहे, पिण्याची वासना आहे, काय काय वासना असेल काय सांगता येणार नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग धरो जाता संग तो बाधक. ही वासना जर समूळ जायची असेल तर संतांचे संत चरण रज म्हणतात. आता शब्दशार जर अर्थ काढला तर चरण रज म्हणजे चरणाची धूळ न, संतांच्या चरणाची धूळ जर मिळेल, संत चरण रज लागता सहज, ती लागायला पाहिजे. शब्दशा अर्थाप्रमाणे जर विचार केला तर मी चिंतन करताना असं केलं ते सांगतो. असं जर असेल, आपली वासना जर संतांच्या धुळीनं जात असेल तर मग पंढरपुरात जायचं. नगर प्रदक्षिणा रोड आहे ना, नगर प्रदक्षिणा रोड
त्या रोडवरून कुणी कुणी प्रदक्षिणा केले, ज्ञानोबा तुकोबापासून प्रदक्षिणा केले. मग तेव्हापासून त्यांचे धुळीचे कण त्या रस्त्या असतील का नाही, तिथलं जमा केलं, एक पाठीभरने डोक्यावर ओतून घेतलं. जाईल का वासना? जाईल वासना? मग आता जाणार नाही. बरीच अशी प्रमाण आहेत महाराज. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळते राणोराण. आमच्या किती स्नान झाले, आमचे दोष गेलेत का? शब्दशः अर्थ काढून चालत नाही महाराज. तिथं संत चरण रज. आता संत साहित्यामध्ये संतांचे चरण म्हणजे बोध, म्हणजे ज्ञान. देवाचं चरण किंवा देवाचं पाय म्हणजे स्वरूप, या अर्थाने घ्यावं लागतंय. संतांचा बोध प्राप्त झाल्याशिवाय वासना जाणार नाही. संतांचं ज्ञान झाल्याशिवाय वासना जाणार नाही. हा त्यातला प्रकार आहे. वासना जायचं झालं तर संतांच्या कृपेशिवाय वासना जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या नेहमी आपलं चिंतन असते बघा. परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? ह्या कृपा, 4 कृपा प्राप्त करून घ्यायच्या आहेत. पहिली ईश्वर कृपा, दुसरी संत कृपा, तिसरी शास्त्र कृपा आणि चौथी अंतःकरण कृपा. संतांचा बोध प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर संत भेटायला पाहिजेत. मग संत भेटणं इतकं सोपं आहे का? महाराजांनी लिहिले, बहु अवघड आहे संत भेटी, तरीच जग जेठी करुणा केली. देवाच्या कृपेशिवाय संतांची भेट नाही. मग देवाची कृपा होईल कशी? कधी होईल? देवाला जे आवडतंय ते केलं तर होईल. काय देवाला आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. बघा काय म्हणतात, देवाची कृपा व्हावी असेल तर देवाला जे आवडते ते करायला पाहिजे. मग काय देवाला आवडते? महाराज म्हणतात एकनाथ महाराज, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता इथं थोडं पाठीमागं तुकाराम महाराजांच्या चरित्राचं जर वर्णन केलं तर तुम्ही आम्ही रोज अभंग म्हणतोय. आवडीचा मंत्र जेणे गुंपा कोटे काही, कधी हे सापडविली वाट जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. त्यावेळी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. त्या सगळ्या अभंगाचं चिंतन केलं तर तुकाराम महाराज अगोदर देवाचं नामच घेत होते. ज्यावेळी नाम घेतलं एवढं घेतलं देवाची कृपा झालेली नवे देवच गुरुरूपाने भेटले. काहींची शंका अशी आहे की स्वप्नात झालेला बोध आहे. ते स्वप्नाचे चिंतन कसं असते ते विचारसागर ग्रंथ श्रवण केल्याशिवाय कळणार नाही. मग पटेल अवस्था किती आहे तो? जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. 3 अवस्था आहेत ना? 3 अवस्था ना महाराज? हां, पण 3 का अजून 3 आहेत, 9 अवस्था आहेत. जागृती स्वप्न, स्वप्न सुसुप्ती, स्वप्न परत जागृती, अशा त्या 9 अवस्था आहेत. आणि सुसुप्ती जागृती ही जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये खरं तर महाराजांना काय झाला? बोध केला. बरोबर ना गुरुजी? सुसुप्ती जागृती, स्वप्न जागृती. हां, स्वप्न आपला स्वप्नामध्ये म्हणतात म्हणजे स्वप्न जागृती. इकडे जागे बी आहेत
आणि इकडं स्वप्न तरी पडले आहे. अशा अवस्थेमध्ये तो बोध केलेला आहे. कुठला बोध केला? आणि ते मग आपला पर्याय देताना, त्या बोधाचा पर्याय देताना म्हणतात, मला माझ्या जो आवडीचा मंत्र होता तो दिला. तो मंत्र कुठून आला होता? आवडीचा मंत्र मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, किंवा मागं 7 पिढीला तुकोबारायांच्या 7 पिढीला तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पांडुरंगाचीच भक्ती होती. महाराज पांडुरंगाचंच भजन. म्हणून तुम्ही आम्ही जे नाम घेतोय फक्त ह्या नामानं काय होते माहिती आहे काय? अंतकरणाची शुद्ध होती. रोज आपण म्हणतोय हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातीला लयाशी क्षण मात्रे. आमचं पाप नाहीसं होतं, एवढा त्याचा फायदा आहे. अजून श्री गुरूंची भेट झालेली नाही, आणि जर झाली तर मग तो सांगायला उरत नाही. साधुबोध झाला तो नुरुणिया ठेला ठाईच मुराला अनुभव. किंवा इथं महाराज म्हणतात देवाचं नाम घेतलं तर नामाचे फायदे 2 आहेत. एक तत्व नाम दृढधारी मना, एक तत्व नाम दृढधारी मना. हरीची करुणा येईल तुझी, हरीची करुणा येईल तुझी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. हे मनामध्ये अंतकरणामध्ये हे जे तत्व आहे त्या नामाचा दृढ निश्चय झाला तर मग देवाची कृपा येईल म्हणतात. हरीशी करुणा येईल तुझी. देवाची कृपा झाली तर मग आता कधी देवाची कृपा होईल? किती वेळ नाम घ्यावं असं शंका आहे. किती वेळ घ्यावं त्यात किती वेळाला महत्त्व नाही बाई. मुखी नाम हाती मोक्ष, 80 साक्ष बहुतांची. पण त्याच्या पाठीमागं मूळ कारण जर काय असेल तर तो भाव पाहिजे. ज्या भावानं ते तिला दृष्टांत सांगतात काय, एक माणूस वैतागून देवाचं नाम चिंतन करीत झाडाखाली बसला होता. नारद मुनी आले, त्यांचं दर्शन घेतलं आणि म्हणलं महाराज तुम्ही देवाच्या सानिध्यात नेहमी असता, मला देवाची कधी भेट होईल तेवढं सांगा. देव म्हणजे आता मी काय सांगणार, मी देवाला विचारून येतो मग सांगतो. मग नारद मुनीनं काय वेळ नाही देवाकडे जायला. देवाकडे गेले, देवाला म्हणले देवा एक माणूस झाडाखाली बसला आहे, तुमचं नाम नेहमी घेतोय, तिने विचारले मला की तुमची भेट त्याला कधी होणार. देव म्हणले त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर माझी भेट येईल म्हणून सांगा. नारद मुनी आले, ते बघता तर ते झाड होतं चिंचेचं. चिंचेच्या झाडाला पानं किती. नारद मुनी म्हणले आता याला सांगावं का नको, सांगावं का नको. पण तो म्हणला काय सांगितलं देवाने तेवढं सांगा. अगदी आतुरतेनं विचारलं त्याला काय सांगितलं सांगा. नारद मुनीनं झट तशी सांगितलं एका वाक्यात, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे वर्षानं तुला देव भेट देतील म्हणले आणि गाडीला किक मारलीने गेले. हो नारद मुनी, कारण पुढचं ऐकाय नको म्हणले, तिथनं पळालेच ते. जरा लांब पुढं 1 किलोमीटर गेल्यानंतर मागं परतून बघितलं, तो माणूस रडायला लागा काय, तर तो माणूस नाचायला लागला होता. का नाचायला होता तर त्याच्या समोर देव होते. तर तुम्ही म्हणा असं कसं काय, तो एवढा हर्ष झाला, त्याला एवढा हर्ष झाला की मला देव भेटणार. केवढा विश्वास बघा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ.
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच परमार्थामध्ये निश्चय महत्त्वाचा पाहिजे. हां, किंवा श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिय. श्रद्धा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मग आपला काय विचार झाला आहे, ते नाम जे घ्यायचं आपण ते श्रद्धापूर्वक अंतकरणानं मला गुरु भेटतील, भेटावेत, देव भेटेल म्हणून घ्यायचं आहे. कधी घ्यायचं? रात्रंदिवस. महाराज म्हणतात नामाचा उच्चार रात्रंदिवस. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ह्याचा फायदा काय? फायदा काय? संतांची भेट होईल. आता बघा सिद्धांत असा आहे, इथं संतांची भेट झाली, संतांचा बोध झाला तर महाराज म्हणतात वासनेचे बीज जळून जाय. कसं बीज जळून जाय? वासना शिल्लक राहत नाही. तो कसा होतो? देवच होतो थोडक्यात. संतांचा बोध म्हणजे काय? तत्वमसी महावाक्याचा बोध आहे नाही. तत्त्वम अशी. जे तू पाहिजे म्हणतोस ते तुझं स्वरूप आहे आणि नको म्हणतोस ते तुझ्या ठिकाणी कालत्रयी नाही. असा संतांचा बोध होतो, संतांचा बोध होतो. पण कधी संत भेटतील? हे जे आपण नाम घेतो त्या नामाचं शुद्ध पुण्य साठायला पाहिजे महाराज. पुण्यातले बी प्रकार आहेत. सकाम पुण्य, निष्काम पुण्य आणि शुद्ध पुण्य. सकाम पुण्याबद्दल माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञ यागादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पण त्या पुण्याला माऊली पुण्य म्हणत नाहीत, त्याला पापच म्हणतात. का? पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ते पुण्य करून स्वर्गा जरी गेला तर ते शुद्ध. पाप का म्हणतात? ते पुण्य संपतंय महाराज, खर्ची पडते. पुण्य कधीही खर्ची पडत असते. खर्ची पडलं की मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पण शुद्ध पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य त्याचं फल कसं आहे बघा. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे आणि समागम घडे संतांचा. असं त्याचा प्रकार आहे शुद्ध पुण्याचा. आणि ते शुद्ध पुण्य नुसतं साठून चालत नाही, ते फळाला यायला पाहिजे नाही. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कंसा, झालो सन्मुख तो कंसा. संत चरण पावलो फळले बहुता दिवसा. बऱ्याच दिवसांत पुण्य फळाला आलं. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य काय झालं? उदय आला. बरीच प्रमाण आहेत मला. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून या नुठू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संत चरण पावलो म्हणजे संतांचा बोध प्राप्त झाला. आणि त्याचा परिणाम काय झाला? वासनेचे बीज जळून जाय. मी कोण आहे याची आठवण झाली. त्यांनी मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून दिली. मीच देव आहे, मी तो स्वये परब्रह्म, मी तो स्वये आत्माराम, मज नाही आधी व्याधी, मी तो असे निरूपाधी. अशी अवस्था प्राप्त झाली. किंवा तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितला. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे सगळं. आनंदाशिवाय दुसरं आता काय उरलं नाही. काय झालं असं? तर वासना गेली. त्या ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली. ब्रह्मरस गोडी
जयासी फावली वासना निमाली समोरच्याची. म्हणून तरी महाराजांनी अनेक ठिकाणी म्हटले, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, देणे पिडा वारेला, देणे पिडा वारेला, पठणाम विठोबाचे, पठणाम विठोबाचे. ब्रह्मरस घे काढा शब्द वापरला जातात. त्याचं चिंतन बरंच आहे महाराज. काढा कशाला करतात, काढा कसा करतात, आटवून आटवून झाडपाला गोळा करून अनेक पाल्यांचं मिश्रण करून ते आटवून 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 काढा करतात. त्याला काढा म्हणतो नाही आपण, चहा नव्हं, काढा काढा. मग आता इथं ब्रह्मरसाचा काढा करायला तर काय काय पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मुमुक्षुत्व पाहिजे. समाधी षटकमध्ये आणि किती प्रकार आहेत महाराज, सागर महाराज किती आहेत प्रकार, 6. शम दम उपरम श्रद्धा तितिक्षा समाधान, हे सगळं मनोनिग्रह इंद्रिय निग्रह. त्याशिवाय तो काढा प्राप्त होत नाही. तर इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय म्हटले. इंद्रियांच्यावर विजय मिळवायला पाहिजे मला. जो पण आमचं नाव असतंय जितेंद्र, नाव काय जितेंद्र, खरं एकही इंद्रिय ताब्यात नाही. नावाप्रमाणे असं पाहिजे का नको, पण त्यातलं काय नसते आमचं. इंद्रिय पाहिजे ताब्यात, विकार ताब्यात पाहिजे. महाराज म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचं मालक आहे, आम्ही इंद्रियांच्या नोकर झालोय, नोकर झालोय महाराज. इंद्रिय म्हणतील त्याप्रमाणे इंद्रियाच्या पाठीमागं जातोय, पाठीमागं जातोय. आणि ते इंद्रियांना ताब्यात ठेवले. त्यांना काय दिसत नव्हतं काय, डोळ्याला तुकाराम महाराजांनी दिसत होतं का नाही. बाकी सगळे आता सगळे पंच विषय बघा, पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि ते प्रत्येक इंद्रियांचं एक एक विषय आहे. तुकाराम महाराजांना सगळे इंद्रिय होते नव्हे, तुकाराम महाराजांना नव्हे तर सर्व संतांना सगळे इंद्रिय होते का नाही. मग ते सगळे विषय दिसत होते का नाही, पण त्यांनी इंद्रियांना ताब्यात ठेवलं महाराज, ताब्यात ठेवलं. आणि इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, वासनात जाळून काढायला पाहिजे. वासनात त्याला बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आता वासना 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 कशी वासना आहे वो, कशी वासना आहे, जन्म घेणे लागे आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावई यावे देहा एक, किंवा पाप पुण्य करूनी जन्म होते. ही 2-3 कारणं प्रामुख्याने तुमच्या आमच्या पाठीमागे लागली आहेत. आणि त्या कारणातून मुक्त होण्यासाठी खरं तर आपल्याला हा ध्येय मिळाला आहे, पण आम्ही त्याच्यातच अडकतोय महाराज. हे त्यातली हे. आणि म्हणून त्याच्यात अडकू नये आम्ही, म्हणून देवानं संत रूपानं संतांच्या रूपानं अवतार घेतला. आणि तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, आमच्यावर येऊन त्याने क्रिया करून दाखवली महाराज. तुम्ही आम्ही म्हणतोय आमचं धंदा चालत नाही, तुकाराम महाराजांचा धंदा चालला, गोरोबा काकांचा धंदा चालला, पण ते काय त्यांची स्थिती बदलली काय बघा. परिस्थिती बिघडली असेल पण स्थिती काय कायमची आहे तशी आहे. कुठली स्थिती आहे, सहज स्थिती आहे त्यांची, सहज स्थिती. त्याला महाराजांचं प्रमाण आहे. ते म्हणतात तुमचे आमचे शंक मिटण्यासाठी, न लगे सांडावा आश्रम, उपदल कुळीचे धर्म, आणिक न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे,
खाऊया उदराचे कष्ट नलगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म अनेक न करावे श्रम. घर सोडायची गरज नाही, आपल्या कुळाचा धर्म सोडायची गरज नाही, बाकीचं काय श्रम करायची गरज नाही. एक पुरे नाम विठोबाचे. भगवंताच्या नामाचं महत्त्व कसं आहे बघा. एक देवाचं नाम चिंतन अखंड असेल तर त्याचे फायदे काय. देवाची कृपा तर होतेच, त्या कृपेनं संतांची भेट तर होतेच, आणि इकडं वासना जळून जाते. कशी. संत कृपेनं वासना जळून गेली. आणि स्थिती कशी प्राप्त झाली. स्थिती मग त्यावेळी ते वासना जळून गेल्यानंतर मग पंढरपूरची वारी करत असताना महाराज म्हणतात, एकनाथ महाराज, द्वैत सारुणी माळा मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीची जाईन आईचा दोघवा मागे नाहीचा दोघवा मागे नाहीचा दोघवा मागे नाहीचा दोघवा बघा. भेद गेला, द्वैत मावळ. कशामुळं. बोध प्राप्त झाला, बोधाचा झेंडा हातामध्ये घेतला. अशी वारी झाली तर त्या वारी करत असताना मुखामध्ये येणारं जे नाम आहे ते कसे लागेल. मग कसं लागेल. गोड लागणार. आता गोड 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 म्हणजे साखर खाल्ल्यानंतर आम्हाला वाटते तसं गोड असा त्याचा अर्थ शब्दशः नाही. कसा नाही. गोड म्हणजे कसं. मग चांगलं, आनंददायक. हे बघा व्यवहारातलं उदाहरण सांगतो. मराठी भाषा कशी आहे बघा. लहान बाळ असते, गुटगुटीत सुंदर असते. एखाद्यानं बघितलं की काय म्हणतात माणसं, बाळ किती गोड आहे हो म्हणतात ना. किती बाळ गोड आहे हो. आता गोड आहे म्हणजे काय खाऊन बघितलं की त्याला. हे जे म्हणण्यातला प्रकार आहे त्याच्या पाठीमागे म्हणजे चांगला आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे. तसं नाम कसं आहे. चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहोबले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. असं ते नाम आहे. असं नाम आहे. आणि ते नाम मग महाराज म्हणतात अशी वासना जर गेली आणि मग ते जर नाम घेतलं तर कसं लागतंय. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, मग राम नामे उपजे आवारी मग राम नामे मग काय म्हणतात. संत चरण रज लागता सहज. इथं सहज जरी शब्द असला तर ते तसा सहज नाही महाराज. शब्द महाराजांचा सहज आहे. सहज आहे. बऱ्याच ठिकाणी सहज शब्द वापरला आहे. तुका म्हणे सोपे होय. सर्वांनी सोपं असेल तर घ्या जावं की सोपं. मग ते दुसरीकडे का असं म्हणतात. भक्ती तो शिलावरची पोळी. तिथं का तसं म्हणतात. तिथं म्हणतात तसं नाही. इथं म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे. इथं सहज जरी म्हणत असलं तर सहजच्या पाठीमागं काय काय करायला पाहिजे.
देवाची कृपा प्राप्त झाल्याशिवाय संतांची भेट होऊ शकणार नाही. मग देवाची कृपा अगोदर प्राप्त करून घ्या. ती घेण्यासाठी अगोदर देवाचं नाम घ्या. एवढं नाम घ्या, रात्रंदिवस घ्या, रात्रंदिवस घ्या, रात्रंदिवस घ्या. आणि मग असं झालं तर मग रामनामे उपजे आवडी. मग त्यावेळी मग ते देव तुमचं काय शिल्लक ठेवू शकत नाही. मला महाराज दुःख राखू शकत नाही. आवडीने भावे पुढं तुझी चिंता ते अशी सगळी चिंता दे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. कुणाचं आपला कसं चिंतन चालतंय बघा. जो बोधानंतर म्हणजे प्रेम लक्षणा भक्ती करतो. बोधानंतर जी असती भक्ती त्याचं नाव आहे प्रेम लक्षणा भक्ती. असं जो नाम घेतो त्याचं मग मागे पुढे उभा राहाय सांभाळ. मग मागं संत चरित्रामध्ये अनेक उदाहरणे महाराजांनी एका अभंगामध्ये तिचं वर्णन केले. दास्य करी दासाचे पुणे न साहे तयाचे, वाडिले ठाईचे भाने टाकुनिया धावे. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटिकर, सर्वस्वे उदार भक्ता लागे प्रकटे. हृदय श्री वत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण, नाही तयाचा सीन सुख धरले लाथेचे. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या सिरी धरुणी चाले पादुका. राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय साचा अंकित, दास सेवकाचा होय साचा अंकित. भिडाने बोले पुंडलिकाशी, उभा मर्यादा पाठीशी. तुका म्हणे ऐंशी कार्य न भजा माऊली, ऐंसा कृपेचा सागर, ऐंसा कृपेचा सागर. कशी उभा कशी कर, कशी उभा कशी कर, सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार भक्ता लागे प्रगटे. भक्ता लागे प्रगटे. भक्ता लागे प्रगटे. कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर असा तो परमात्मा आहे. आणि भक्त कसा आहे मग त्या देवाची प्रातिभ अनुभूती आली, त्या देवाच्या नामामध्ये रंगून गेला तर मग तिसऱ्या चरणामध्ये जे आहे ते तशी अवस्था प्राप्त होते. कंठी प्रेम दाटे, प्रेम दाटे नैनी नीरलो, प्रेम दाटे नैनी नीरलो, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलो, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलो.
कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. डोळ्यातून पाणी येते. आता डोळ्यातून पाणी किती वेळा येते हो? कधी कधी येते आपलं एक दुःखाच्या प्रसंगी आणि दुसरं आनंदाच्या प्रसंगी, सुखाच्या आनंदाच्या प्रसंगी. आता त्यातला फरक असा आहे, दुःखाच्या प्रसंगी येणारे जे अश्रू असतात ते उष्ण असतात, ते पाणी गरम असते. आणि आनंदाच्या वेळी येणारे जे अश्रू असतात ते थंड असतात. लक्षात ठेवायचं, हा त्यातला फरक आहे. मागचं एक उदाहरण सांगतो. रामप्रभूंनी अयोध्येला परतल्यानंतर युद्ध जिंकून सीतामाई काय म्हणली, अहो प्रभू, ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केले त्यांचा जरा काहीतरी मान सन्मान, त्यांना एक प्रीती भोजन देऊया आणि त्यांचा मान सन्मान करूया. देव म्हणले ठीक आहे करूया, काढा यादी तुम्ही. मग रामप्रभूंनी सगळ्यांची यादी काढली हो. पहिलं नाव सुग्रीवाचं, नळ नीळ जांबुवंत वगैरे वगैरे सगळ्यांची यादी काढली. पण ते यादीमध्ये हनुमंतांचं नाव नाही. हनुमंतांचं नाव नाही. यादी सीतामाईकडे त्याने दिली. म्हणजे बघ, ही यादी क्रमानं मी तुला दिली. व्यवहारामध्ये सुद्धा असं असते नाही, लग्नात प्रेझेंट घेऊन आलेल्यांचं ती लिस्ट करणारी माणसं वेगळीच असते. ती प्रेझेंट घ्यायला आणि प्रेझेंट त्यांना आहेर करायला, जसं असेल तसं. त्याला मौलिंबी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले, वराडिया लुगडी लेणी. जसं प्रेझेंट असेल त्याप्रमाणे परत त्याचं हे हो. आणि नुसता चालाय त्याला काय, नुसतं भोजनावच मग भागते त्याचं. हे जसं तसं तिथं त्यांनी ती यादी केल्यानंतर मग सीतामाईने यादी वाचली, त्यात हनुमंताचं नाव नाही. देवाला म्हणले अहो यात हनुमंताचं नाव नाही, ते घाला 1 नंबरला. देव म्हणले हे बघ, हनुमंतराय काय घेणार, काही घेणार नाही. असं कसं म्हणले, काय घेणार नाहीत का, मी देणार म्हणले. मग तुझी इच्छा. आणि मग ते देत असताना सीतामाईनं आपल्या गळ्यातला, असं वर्णन आहे महाराज, आपल्या गळ्यातला अनमोल असा नवरत्नाचा हार दिला. हार दिल्यावर त्यांचं वानर सैन्य भावकी सगळी, काय बघा सीतामाईनं आपल्या गळ्यातला हार दिला, केवढ्या किमतीचा हार दिला. भावकी असते जिकडे तिकडे अनादिकालापासून चालत आले भावकीनं. ते हार दिला, तिने हार बघितला. हनुमंतराय नाराज झाले, त्या दरबारातून बाहेर गेले. एक पार होता, त्या पारावर बसले. त्या हारातला मणी दातान फोडायचा आणि टाकायचा, फोडायचा टाकायचा. ते एका भावकीतल्या पोरग्यान, म्हणजे त्यातल्या एका ह्यानं वानरानं बघितलं आणि ती तक्रार करत लगेच गेलं. अहो अहो कुणाकडे तक्रार, सुग्रीवाकडे. राजा तो वानरांचा राजा सुग्रीव. ते हनुमंतांना एवढा मोठा हार दिला, अपमान केला त्यांनी, हारातलं मणी फोडायला लागलाय. चला बघूया म्हणले. हे बघते तरी तिथं हनुमंतरायांनी ती माळ संपल्यानंतर 2 हातात 2 चिपळ्या घेतल्या होत्या आणि श्रीराम जय राम जय जय राम, डोळ्यातून अश्रू हालले त्या आनंदाचे. आणि अंतकरणात हृदयी प्रकटे रामरूप अशी त्यांची अवस्था आली. त्या भजनामध्ये दंग जाऊन याला सावध केली त्यांनी. हो हनुमंतराय काय झालं, चला दरबारात तुम्हाला बोलवले. गेले तर तुम्ही एवढा मोठा हार म्हणे फोडून टाकला. तर हो का, त्यात माझा राम नाही. मग राम आहे कुठं, आपल्याला सर्वांना कथामध्ये राम कुठं आहे, मग माझ्या अंतकरणात आहे, दाखवा बघू. तिथं असे गोष्ट आहे, छाती फाडली. काय केलं, छाती फाडली महाराज. शर्ट फाडशीला कधीतरी आमचं मारुती बनून नाही ते जमत. हृदय आटवे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय आटवे रामरूप, हृदय प्रकटे रामरूप. विठोबा संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कसं सुख वाढतंय, 3ऱ्या पदामध्ये म्हणतात कंठी प्रेम दाटे नेहमी नीर लोटे, हृदय आटवे रामरूप. आणि शेवटच्या पदामध्ये परिहार देताना महाराज म्हणतात तुका म्हणे सुलभ साधन गोमटे. हे साधन कसं आहे, सुलभ आहे आणि गोमट आहे. नाम संकीर्तन साधन पै
सोपं आहे. पण अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी परी शब्द घाला. परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. उपतिष्ठे शब्दाचा अर्थ आहे खर्ची पाडायला लागते. हो ना गुरुजी. उपतिष्ठे शब्दाचा अर्थ काय? ते खर्च व्हावं लागते. पाठीमागचं पुण्य खर्च झाल्याशिवाय, मगाशी आपण त्याचं चिंतन केलं आहे. कुठलं पुण्य? श्रीगुरूंच्या भेटीच्या अगोदरचं जेवढं जे नाम आहे ते शुद्ध पुण्य आहे. ते तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. असं जे पुण्य आहे ते पुण्य खर्ची पडल्याशिवाय संतांची भेट होत नाही. मग अवस्था कशी प्राप्त होते? बैसता संतांचे कळो आले कमळापती. आपली कोणीच नव्हती, निश्चयची ती दृढ झाला. सत्संगतीत बसल्यानंतर किंवा या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढती माता अखंडित ठेवीन. किंवा अलिंगन सुख वाटे प्रेम चिदानंदी लोटे घोटे उदटे समू उठे मी पण. म्हणजे त्यातलं मी माझं गेलं, भेद गेला, द्वैत मावळलं, वासना समूळ जळून गेली. मग काय सांगितलं? वासना निमाली समूळ ज्याची सगळी गेली. कशाचं बरं ते काय? त्यासाठी काय करायला पाहिजे? आपलं आपणच करायला लागतं. ते दुसऱ्यानं करून चालत नाही. पगारान माणसं घेऊन चालत का चालत? माझं तेवढं म्हणजे वासना जळून जाऊन दे, जरा देवाची कृपा होऊन दे माझ्या, तू नाम घे, नाही चालत. ज्याचं त्यानंच करायचं आहे. आपली आपण मगाशी प्रमाण झालं आहे, आपलं आपणच करायचं आहे. ते दुसऱ्यानं करून चालत नाही. म्हणून महाराज शेवटच्या पदामध्ये म्हणतात, तुका म्हणे सुलभ साधन गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.